ही आहे तळकट गावची वनबाग. म्हणजे थोडाफार फॉरेस्टचा भाग आहे, जंगलच आहे बऱ्यापैकी. आणि इथे बरेचसे प्राणी पण आढळतात. आणि शेकरू हा प्राणी तर मोस्टली मी खूपदा बघितला आहे. राष्ट्रीय प्राणी माहीत असेलच. इथं बघू शकतो प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. आणि हे कार्यकर्ते त्याच्यात दगड मारतायत. आणि पाणी असं येलो कलरचं दिसतंय. इथून खाली जायच्यासाठी मार्ग केला आहे आणि इकडे टँक केली आहे. शांतता बघू शकताय. फक्त पक्ष्यांचे आवाज येत आहेत. सुपारीची पण झाडं इथे लावलीत. पुढे बघूया काय काय. सुपाऱ्यांची झाडं पण लावलीत त्या जंगलात. इथं मेन्शन पण केलं आहे सुपारीची झाडं. आणि बरेचसे बोर्ड आहेत पण ते खराब झालेत कालांतराने. एक वेगळा अनुभव जंगल सफारीचा मित्रांनो घेऊया आपण. मित्रांनो बघू शकता की मसाल्याची झाडं लागलीत. आणि हे आहे जायफळचं झाड. आणि याला जायफळ पण लागलं आहे बघू शकतो. आणि हे दालचिनीची झाड आहे. आणि हा सूरज आपल्याला जंगल दाखवतोय फिरून सगळीकडे. आता वाघाची गुहा दाखवणार आहे. कुठून वाट आहे एक्सप्लोर करतोय. आणि मित्रांनो शांतता ही आहे ना की तुम्ही आलात तर भंग करू नका. कारण ह्या पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी पण त्रासदायक होईल. आणि जंगलात दारू वगैरे पिऊ नका. आणि प्लॅस्टिक तर नकोच टाकू नये. प्रत्येक वेळी सांगतोय प्लॅस्टिक टाकायचं नाही आहे. आणि स्वच्छता राखायची. आणि स्लोली बोलतोय त्या पक्ष्यांना पण त्रास नको आणि आपल्याला पण त्रास नको. इथं काहीतरी एक बंधारा केला आहे छोटासा. इथं छोटासा बंधारा केला आहे. प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे असे बंधारे केलेत पाण्यासाठी. ते बघा ना काहीतरी असं शेवाळ साठलंय. शेवाळच आहे ना ते. आता इथून जायचं आहे आपल्याला वाट काढून. केवढं मोठं झाड पडलंय. केवढं मोठं आहे बघा. इथून इकडून एवढं मोठं झाड आहे. अशी इथं बरीचशी झाडं उंच आहेत. असली जंगल ट्रेकिंग आम्हाला पण वाट काढत निघालोय वरती. बघू वाट बी दाखवतोय कुठे आहे ते. स्ट्रगल करत आलो. माझा पाय बुडला आज चिखलात. आज पाऊस नाही पण असलं गरम होतंय
अक्षरशः टी शर्ट भिजलाय. सूरज कुठे घेऊन चाललाय बघूया शॉर्टकट. आलो वरती. इथं असं चिऱ्यांचे रोड केले जेणेकरून टुरिस्टलाच कदाचित फिरायच्यासाठी. काल आपण गेलो होतो शेतात आणि तेव्हा पाऊस होता आणि आज जरासा पाऊस कमी आहे म्हणून इथे आलोय. जवळच आहे, 2 किलोमीटर होतं. मित्रांनो बघू शकतोय वाघ बी केवढं मोठं आहे. दादा पण आणि घरची पण लहान मुलं सोबत आली होती. वरती बाग आहे तिथंच थांबलीत ती. आम्हीच आतमध्ये जंगलात आलो. स्पेशली बघायचं होतं आतमध्ये. कधी आलो नव्हतो, यायचो बाहेर पण असं आतमध्ये जंगलामध्ये आलो नव्हतो कधी. वरती 2 वॉचिंग टॉवर पण आहेत. तिथून आपल्याला पक्ष्यांचं दर्शन घेता येतं. बरेचसे पक्षी ना इथे तर आपल्याला बघायला मिळतात. आणि जर नशीब असेल तर बरेचसे प्राणी. दम भरलाय. हा थोडासा काही भागच आहे. बाकी सगळं जंगल पुढे पसरलं आणि तिकडे जाण्यास परवानगी पण नाही आणि धोक्याचं पण आहे ते. आता बाहेर चाललोय. आमचे साथीदार आले होते, त्यांना बघूया आता कुठे थांबलेत.